महेंद्रसिंग धोनी हे नाव भारतातच काय तर जगात माहीत नाही असा माणूस शोधणं अवघड आहे। हाच धोनी सध्या केवळ इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतो। विशेष म्हणजे धोनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरही ॲक्टिव्ह राहत नाही। त्यामुळे धोनी IPL वगळता इतर वर्षभर काय करतो याची त्याच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागलेली असते। याच कारणामुळे धोनी त्याच्या फार्म हाऊसवर स्ट्रॉबेरीची शेती करत असल्याचे किंवा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात उपस्थित राहिल्याच्या बातम्या होत असतात। मात्र आता आगामी IPLचा सीझन तोंडावर आलेला असताना धोनी पुन्हा एकदा हेडलाईन्सचा विषय बनलाय। याचं कारण ठरली आहे महेंद्रसिंग धोनीनं शेअर केलेली एक फेसबुक पोस्ट। धोनीनं त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली। त्यात त्यानं कांट वेट फॉर द न्यू सीझन अँड द न्यू रोल, स्टे ट्यून, अर्थात आगामी सीझनमध्ये नवी भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणलंय। मात्र आता ही नवी भूमिका कोणती असणार याबाबत शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्यात। त्याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। महेंद्रसिंग धोनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत कमालीची गोपनीयता पाळणारा खेळाडू आहे। विशेष म्हणजे धोनी त्यानं घेतलेले निर्णय कधीही मीडियासमोर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करत असल्याचं पाहायला मिळत नाही। मात्र आता धोनीनं शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। धोनीनं फेसबुक पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक जण धोनी IPL मधून निवृत्त होऊन संघाचा कोच किंवा मेंटॉर म्हणून काम करेल अशी शक्यता वर्तवत आहेत। गेल्या वर्षीच्या IPL सीझन नंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती जाहीर करेल अशी अनेकांना आशा होती। विशेष म्हणजे गेल्या वर्षी IPL जिंकल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं थाटात रिटायरमेंट घ्यावी असंही अनेकांना वाटत होतं। मात्र IPL जिंकल्यानंतर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना चाहत्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलंय, त्याची परतफेड म्हणून आपण आणखी एक सीझन खेळण्याचा प्रयत्न करणार असल्याचा सुतोवाच स्वतः महेंद्रसिंग धोनीनं केला होता। त्यामुळेच धोनी यंदाचा सीझन पूर्ण खेळेल अशी आशा चाहत्यांना होती। मात्र आता धोनीच्या पोस्ट नंतर अनेक चाहते भावुक होऊन धोनीनं निवृत्तीचा निर्णय घेऊ नये असं आवाहन करतायत। धोनीच्या पोस्टमधून निर्माण होणारी दुसरी शक्यता आहे धोनीच्या बॅटिंग ऑर्डरबाबत। महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो। अगदी 2011 विश्वचषक विजयावेळी धोनीनं मारलेला विनिंग सिक्स आजही चाहते स्टेटसला शेअर करत भावुक होत असतात। मात्र धोनीनं त्याच्या करिअरची सुरुवात वरच्या फळीत फलंदाजी करताना केली होती। विशेष म्हणजे धोनीच्या करिअरच्या सुरुवातीला त्याचे लांब केस ही त्याची ओळख होती। मध्यंतरी धोनीनं त्याची हेअरस्टाईल आणि खेळण्याची पद्धत बऱ्याच अंशी बदलली होती। मात्र या IPL सीझनपूर्वी धोनीनं जुनी हेअरस्टाईल रिक्रिएट केल्याचं समोर आलं। सोबतच त्याला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मदत करणाऱ्या प्राईम स्पोर्ट्स या दुकानाच्या नावाचं स्टिकर बॅटला चिटकवून धोनी प्रॅक्टिस करत असल्याचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। याशिवायही या वर्षीच्या चेन्नईच्या संघाकडे पाहिलं तर त्यांच्याकडे ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे हे ओपनिंग बॅट्समन आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार डेव्हन कॉनवे दुखापतीनं ग्रस्त आहे। त्यामुळे धोनी यंदाच्या IPL सीझनमध्ये ओपनिंग करू शकतो अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे। असं असल्यास धोनीला मैदानात बॅटिंग करताना अधिकचा वेळ मिळेल आणि चाहत्यांना पुन्हा एकदा विंटेज थाला बघायला मिळेल यात शंका नाहीये। आता धोनीच्या पोस्टमधून समोर येणारी तिसरी शक्यता आहे ती म्हणजे धोनीच्या राजकीय एंट्रीची। महेंद्रसिंग धोनीनं त्याच्या पोस्टमध्ये कुठेही IPLचा उल्लेख केला नाहीये। विशेष म्हणजे त्यानं केवळ नव्या हंगामाचा उल्लेख केलाय आणि सध्या देशात IPL सोबतच निवडणुकांचाही वारा वाहू लागलाय। गेल्या काही दिवसांमध्ये धोनी राजकारणात एंट्री करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी स्वतः धोनीनंच आपण क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर देशसेवा करणार असल्याचं सांगितलं होतं। असं सगळं असताना धोनीच्या या पोस्टमधून त्याच्या राजकारणातल्या एंट्रीची शक्यता वर्तवली जाऊ लागली। या होत्या MS धोनीच्या पोस्टमधून निर्माण होणाऱ्या प्रमुख 3 शक्यता। याशिवाय धोनीला या पोस्टमधून काय सूचित करायचं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।